पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 धन्यवाद येशू हालेलुया. माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरानो प्रिय फादरानो आणि सिस्टरानो, आज आपण दिवसभर अनेक प्रकारच्या वातावरणामध्ये होते आणि आज संध्याकाळी परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये एकत्र आलो आहोत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया. परमेश्वर निरंतर आपल्याला सांगणारा अनेक गोष्टीतील एक गोष्ट आहे विश्वास ठेवा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू. याकोब यांच्या पुस्तकामध्ये आपण पाहणारी एक गोष्ट असे आहे, हालेलुया, तू विश्वास ठेव म्हणून बोल, मी कृती करणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणजे विश्वास एका बाजूने तेवढं मात्र नाही, कृती पण पाहिजे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आत्मिक कृती हे आत्मिक जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्या तरुण मुलांनी येशूला विचारलेला प्रश्न आठवताय ना? लूका शुभ वर्तमानामध्ये या तरुण मुलांनी विचारलेले प्रश्न काही आहे ते लिहिलेलं आहे 25 पासूनच्या वचनामध्ये. आता आपण ऐकूया. मग पहा, कोणी एक शास्त्री उभा राहिला आणि त्याची परीक्षा पाहण्याकरिता म्हणाला, गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? त्याने त्याला म्हटले, नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तुझ्या वचनात काय आले आहे? त्याने उत्तर दिले, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर. हालेलुया. संपूर्ण मनाने, संपूर्ण हृदयाने, संपूर्ण जीवाने प्रीती करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आपल्याला माहिती आहे जगातील सर्वात महत्वाचा, सर्वात शक्तिमान प्रार्थना हे बलिदानाची प्रार्थना आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. येशू जेव्हा शिष्यांच्या सोबत आहे आणि आता या प्रश्नकार जे प्रश्न येशूच्या समोर ठेवलेला आहे, हालेलुया, या शास्त्रीला येशू देणारे उत्तर असे आहे, विश्वास, विश्वासाचा मार्ग मात्र नाही, प्रीती पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. त्यांना येशूने सांगितलं, हालेलुया, तू वाचनामध्ये जे पाहिलेलं आहे त्यानुसार जीवन जग. हालेलुया. म्हणजे तू जगणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. त्यानंतर येशूने आपल्याला माहिती असलेल्या चांगला शम्रोनी यांच्या पूर्ण स्टोरी त्याच्या समोर ठेवली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तिथे बली अर्पणासाठी जाणारा एक लेवी आहे. प्रेज द लॉर्ड. विश्वास आहे, कृतीकडे लक्ष देत आहे आणि दावत आहे मिश्रण करायला. हालेलुया. त्यांच्या काळामध्ये बलिदान अर्पण करायला पळत आहे. हालेलुया. येशूने सांगितलं की त्यांनी कृती केली आहे तरी जो शम्रोनी, चांगला शम्रोनी यांनी जे कृती केली ते देवाला खुश करण्यासारखा होता. हालेलुया. धन्यवाद येशू. या चांगला शम्रोनी म्हणजे कोण आहे? हालेलुया. आपल्याला माहिती आहे, मी परत येईन
हालेलुया. हालेलुया. तेव्हा मी परतफेड करीन. हालेलुया. हालेलुया. हे परत येणारा कोण आहे? हालेलुया. हालेलुया. परतफेड करणारा कोण आहे? हालेलुया. हालेलुया. आपल्याला माहिती आहे, प्रभूने स्वतः बोललेलं आहे. हालेलुया. हालेलुया. परत येणार. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, या जगामध्ये अनेक लोक आपल्याला बोलणारा, प्रश्न विचारणारी गोष्ट असे आहे, मी एवढे केलं, एवढे केलं, एवढे केलं, एवढे सर्व करत आहे, तरी फायदा काय आहे? Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. सगळ्या गोष्टीचा फायदा या जगामध्ये असेच भेटणार नाही. हालेलुया. 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 काही गोष्टी परत येणार. हालेलुया. हालेलुया. जेव्हा प्रभू परत येणार तेव्हाच ते भेटणार. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. माझा प्रिय बंधू बहिणीनो, आपण पाहू शकतो. हालेलुया. हालेलुया. राजांच्या पुस्तकामध्ये, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. राजांच्या पुस्तकामध्ये 18व्या अध्यायामध्ये एक बलिदान अर्पण करायला गेलेले एलिया संदेष्टा यांच्याविषयी राजांच्या पहिले पुस्तक 18व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तिथे समस्या समोर भरपूर आहे. हालेलुया. हालेलुया. राजा स्वतः येऊन संदेशा बरोबर भांडत आहे आणि सांगत आहे, तुझ्यामुळे लोकांचा हाल होत आहे. Praise the Lord. Praise the Lord. संदेशाने सांगितलं, माझ्यामुळे नाही. हालेलुया. हालेलुया. तुझ्या हट्टीपणामुळे, तू जे देवापासून लांब गेलेला आहे, तुझ्या कृतीमुळे, तू जे महापाप एकावर एक करून ठेवलेला आहे, या सगळ्या गोष्टीमुळे तुझ्या जीवनामध्ये आणि आज या देशामध्ये आपत्ती आलेला आहे. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. धन्यवाद या सर्व येशू. आपत्ती कसे निघून जाणार? हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. त्यासाठी देवाने दिलेले उत्तर असे आहे. हालेलुया. हालेलुया. जो परमेश्वर अग्नी पाठवून खरं दाखवणारा आहे, तो परमेश्वर खरा देव आहे. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. माझ्या प्रिय बंधूनो, भगिनीनो, आपण या वचन एकदा ऐकूया आणि आपण आत्मसात करूया आणि या वचन आपण सिस्टरांच्या मागे बोलूया. राजांच्या पहिले पुस्तक 18व्या अध्यायातील 24वे वचन. तुम्ही आपल्या देवाचे नाम घ्या आपल्या देवाचे नाम घ्या आणि मी परमेश्वराचे नाम घेतो आणि मी परमेश्वराचं नाम घेतो. जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच देव ठरावा. सर्व लोक म्हणाले ठीक आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. राजाच्या मनाने राज्य चालवायला बघताय. हालेलुया. राजाच्या मनाने राज्य चालवलं तर कोणाला शांती भेटणार? हालेलुया. हालेलुया. या जगामध्ये देवाचं राज्य येण्यासाठी मी सॅक्रिफाईस करायला पाहिजे, मी कष्ट करायला पाहिजे. हालेलुया. विश्वासाने चालायला पाहिजे. फक्त विश्वास मात्र नाही, हृदयामध्ये प्रीती पाहिजे. प्रेज द लॉर्ड. माझ्या हृदयामध्ये प्रीती आहे का, कसे तुम्हाला कळणार? प्रेज द लॉर्ड. फक्त गोड बोलण्यामध्ये नाहीये, कृती करायच्या वेळी माझ्या कृतीमध्ये प्रीती आहे का? हालेलुया. हालेलुया. जिथे प्रीती आहे
तिथे देवाची उपस्थिती आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. पूर्ण मनाने, पूर्ण हृदयाने, पूर्ण जीवाने देवावर प्रेम करणे. हालेलुया. हालेलुया. शेजारीला सोडायच नाही, शेजारीला पण धरू. हालेलुया. हालेलुया. आपण हात जोडूया आणि प्रभूचा आशीर्वाद स्वीकार करूया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. खूप रडत रडत बसलेली एका व्यक्तीला येशू आज सांत्वन देत आहे. अंधारामध्ये बसलेल्या त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एक प्रकाश पसरलेले त्यांना एक अनुभवामध्ये उतरून येत आहे. हालेलुया. हालेलुया. एक तरुण मुलगा ख्रिस्ती जीवन जगण्याच्या ऐवजी त्यांच्या ऐकून पुरुष असून पुरुष नसल्याप्रमाणे असलेल्या जे जीवन जगत आहे त्याला प्रभू सांगत आहे, तू तुझ्या मनाने नव्हे तर देवाच्या वचनानुसार जीवन जगण्यासाठी तुझे जीवन समर्पण कर. एका व्यक्तीचा डोकं भयंकर दुखत आहे. येशू त्या व्यक्तीला सांत्वन देत आहे. येशू त्या व्यक्तीला सांगत आहे, तुझ्या विषयी असलेल्या देवाची योजना तू स्वीकार कर. तुझे मन शांत होणार, तुझे डोकदुखी पण बंद होणार. अंगावरून खूप रक्त जात आहे असा एक व्यक्ती जे ब्लिडिंगच्या त्रासातून जात आहे, पवित्र आत्मा त्या व्यक्तीला आता स्पर्श करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.